याला काय म्हणायचं? फ्लावर. वाय इट इज फ्लावर? Because it is developed for the sexual reproduction and it is very much condensed shoot. Condensed shoot असं म्हटलं गेलं. आता कंडेन्स्ड शूट काय म्हटलेलं आहे याला? कारण याच्यामध्ये स्टेम आहे, मॉडिफाईड स्टेम, modified leaves for the sexual reproduction. The condensed, very much short, modified shoot is known as flower. फूल म्हणजे दुसरं काही नाही आहे, हे मॉडिफाईड शूट आहे. शूटमध्ये काय काय असतं? काय काय असते शूटमध्ये? स्टेम, लीव्स, ब्रांचेस है ना. स्टेम कन्सिस्ट ऑफ नोड अँड इंटरनोड है ना. नोड आणि इंटरनोड. नोड म्हणजे द पोर्शन ऑफ द स्टेम फ्रॉम विच ब्रँच ऑर लीव्स आर डेव्हलप्ड. ज्याच्यापासनं ब्रांचेस किंवा पानं निर्माण होतात त्याला नोड असं म्हटलं जातं. आणि दोन नोडचा मधला भाग म्हणजे दोन नोडचा मधला भाग असा है ना, याला म्हणतो आपण इंटरनोड. सो द इंटरनोड्स आर व्हेरी मच शॉर्टर अँड सो nodes are come nearmost to each other and form a condensed stem, condensed shoot in which leaves are arranged nearmost to each other and these leaves are modified leaves. हे कसे आहेत? मॉडिफाईड लीव्स. पानामध्ये बदल झालेला आहे. कशासाठी बदल झाला? कशासाठी? फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन, for the formation of seed. After fertilization, ovary may convert it into fruit, seed, the ovules may convert it into seed. अशा पद्धतीनं याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, म्हणजे यंगवन तयार होतो. बिया जर पेरलं की यंगवन तयार होतं, आपोआप सीडलिंग तयार होतं, रोपटं तयार होतं, होते ना. म्हणून याला म्हटलं जातं कंडेन्स्ड शूट डेव्हलप्ड फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता फ्लावरमध्ये कोणकोणते भाग आहेत नेमकी? आपण डिसेक्शन ऑफ फ्लावर असं प्रॅक्टिकलमध्ये येतं. डिसेक्ट द फ्लावर अँड नेम, ड्रा वेल लेबल डायग्राम. वेल लेबल डायग्राम डिसेक्ट करायचं आहे आणि डायग्राम काढायचं. आता डिसेक्ट कशा पद्धतीने करायचं? वेगवेगळे पार्ट कोणकोणते असतात? टिपिकल फ्लावर कन्सिस्ट ऑफ कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. दीज आर द मॉडिफाईड रिप्रोडक्टिव्ह लीव्स. हे मॉडिफाईड रिप्रोडक्टिव्ह लीव्स आहेत. हे कशाचं फूल आहे? हिबिस्कस. कशाचं फुल आहे? हिबिस्कस. हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. क्लासिफिकेशन मी दिलेलं आहे शिकवत असताना. हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. याला जास्वंद म्हटलं जातं, चायना रोज असं म्हटलं जातं. लोकल नेम हे जास्वंद आहे आणि सायंटिफिक नेम हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. बायनॉमियल नॉमनक्लेचर मेथडच्या साह्याने याचं नाव दिलं गेलं. आणि कॉमन नेम म्हटलं की चायना रोज. इंग्लिश लँग्वेजमध्ये जेव्हा नाव दिलं जातं तेव्हा त्याला म्हणतो आपण कॉमन नेम. व्हर्नॅक्युलर नेम म्हणजे लोकल नेम, त्या भाषेत ज्या एरियामध्ये जी भाषा चालते त्या भाषेमधून नाव दिलं जातं. आणि सायंटिफिक नेम गिवन by following rules and regulation that is known as binomial nomenclature. आणि याचं बायनॉमियल नॉमनक्लेचरच्या साह्याने नाव दिले गेले ते नाव म्हणजे हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. इट इन्क्लूड्स इन द
माल्वेसी फॅमिली, याची फॅमिली माल्वेसी, ऑर्डर माल्वेसी. मी क्लासिफिकेशन लिहून दिलेलं आहे. नाउ इफ यू आर डिसेक्टिंग द फ्लावर, you should know the name of the each and every modified leaves. At the base of the flower, the extra green colored leaves like structures are developed at the base of the flower. Below the calyx, such type of outgrowths developed at the base of the flower known as bracts. याला काय म्हटलं जातं? ब्रॅक्ट्स असा शब्द वापरला जातो. ब्रॅक्ट्स आर द आउटग्रोथ leaves like outgrowth developed at the base of the flower. Function of the bract, it may protect the flower bud before opening of the flower. Flower bud before opening flower, there is a stage, younger stage, that is known as flower bud. त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम काय करतं? हे ब्रॅक्ट करतं. हे ब्रॅक्ट काम करतं, प्रोटेक्शन देतं. नाउ द फर्स्ट ग्रीन व्हर्ल, हियर द outermost green whorl means modified leaves. Outermost modified leaves developed from the first basal node of the thalamus is known as calyx. Calyx formed by members of modified green leaves known as sepals. Sepals may be free or fused. Sepals may be free or fused. These sepals are fused. So such type of calyx is known as गॅमोसेपॅलस कॅलिक्स. हे बघा, 1 2 3 4 5 5 हे काय आहेत? हे 5 सेपल्स आहेत. हे मॉडिफाईड ग्रीन लीव्स ऑफ द फ्लावर. अँड द फंक्शन ऑफ द कॅलिक्स, protect the inner world and also take part in photosynthesis. When the sepals are fused, so it is known as Gymnosepalous corolla. Gymnosepalous calyx. Gymnosepalous calyx. It is known as Gymnosepalous calyx. कारण हे फ्यूज झालेले आहे. टोटल किती आहेत? 5 सेपल्स आहेत, ते फ्यूज झालेले आणि फ्री असते तर पॉलीसेपॅलस म्हणतो. पण हे कसं आहे? गॅमोसेपॅलस कॅलिक्स. याचं डिसेक्शन झालेलं आहे, सेपरेशन झालेलं आहे. याला समोर ठेवून द्यायचं असं. डिसेक्शन बॉक्स आहे तुमचा. डिसेक्शन बॉक्समध्ये समोर असं ठेवून द्यायचं. हे कॅलिक्स. देन इनर टू द कॅलिक्स, the modified reproductive colored leaves are developed. These leaves togetherly known as corolla, and a member of corolla, each leaf of corolla, modified leaf of corolla known as petal. This is one petal which is free, not fused. This is another petal, not fused, which is also free. This is third petal, which is also not fused. Here another petal, fourth petal, and this one is last petal. Last petal. So 5 petals. So the flower is pentamerous. फ्लावर कशी येतं? पेंटामेरस. करोला मे बी गॅमोपेटॅलस और पॉलीपेटॅलस. दिस इज द पॉलीपेटॅलस करोला. फ्री आहेत म्हणून त्याला काय म्हणतो आपण? पॉलीपेटॅलस करोला. एक मेंबर, करोलाचा एक मेंबर म्हणजे पेटल. त्याला पेटल म्हणायचं. आणि सगळ्या पेटलला मिळून काय म्हणायचं? काय म्हणायचं? करोला. काय म्हणायचं? करोला.
है ना, हे करोला असं म्हटलं जातं. आणि मग याचं कार्य काय आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ दी करोला? करोला हेल्प इन द प्रोटेक्शन ऑफ द इनर एसेन्शियल फ्लोरल वर्ल्ड अँड ऑल्सो हेल्प इन द अट्रॅक्शन ऑफ द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. ज्या फुलामध्ये कीटकाच्या साह्याने परागसिंचन घडून येतं त्याला अट्रॅक्ट करण्याचं काम करतं. इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्याचं काम. इन्सेक्ट येतात त्याला कलर मिळते. लक्षात आलं? पहिलं प्रोटेक्शन आहे, नंतर अट्रॅक्शन ऑफ दी इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. नाउ इनर मॉडिफाईड reproductive male reproductive leaves known as stamens, male reproductive modified leaves of the flower known as stamen. Stamens may be free or fused. If stamens are fused, then known as Adelphus androecium. Stamens togetherly known as androecium. So male reproductive whorl of the flower is androecium. Androecium हे मेल रिप्रोडक्टिव्ह whorl आहे आणि त्याचे एक लीफ, मेल लीफ known as stamen. Each stamen distinguished into anther and filament. Stalked particle of the stamen is known as filament. And pollen grain producing apical most structure of the stamen known as anther. हे anther आहेत बघा, हे वरी दिसतात ना, हे anther. हे परागकण निर्माण करणारे फ्लोटिंग बॉडीज आहेत, हे अँथर आहेत. आणि खालचे हे स्टॉक्ड पार्टिकल्स जे आहेत याला फिलामेंट असं म्हटलं जातं. दीज फिलामेंट्स आर फ्युज्ड इन दिस हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. फिलामेंट फ्यूज झालेलं आहे आणि एकच बंडल तयार झालेलं आहे याचं. सो सच टाइप ऑफ बंडल ऑफ दी स्टॅमेन अँड अँड्रोशियम इज नोन एज मोनोअडल्फस अँड्रोशियम. याच्यामध्ये कसं आहे, मोनोअडल्फस अँड्रोशियम आहे, म्हणजे एकच बंडल तयार झालेलं. मोनो म्हणजे सिंगल, अडल्फॉन म्हणजे बंडल. एकच बंडल तयार झालेलं आहे. दोन असते तर डायअडल्फस म्हणलं असतो, अनेक असतील तर पॉलीअडल्फस म्हणलं असतो, पण या ठिकाणी एकच बंडल तयार झालेलं आहे. नाउ ॲज द फिलामेंट फ्यूज हिअर ए स्टॅमिनल ट्यूब फॉर्मेशन टेक्स प्लेस. याच्यामध्ये स्टॅमिनल ट्यूब तयार झालेली आहे. फिलामेंट फ्यूज होऊन काय झालेलं आहे, स्टॅमिनल ट्यूब तयार झालेलं आहे. हे ट्यूब कशी झालेलं आहे हे दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी पहा, हे पहा, हे पहा, हे जे दिसतं हे स्टॅमिनल ट्यूब आहे. हे ट्यूब तयार झालेले आहे, याच्यामधून गायनोशियम गेलेलं आहे. हे पहा, इथं गायनोशियम मधून स्टाईल आहे. दिस इज द ओव्हरी अँड द ट्युब्युलर पोर्शन ऑफ द अँड्रोशियम थ्रू विच गायनोशियम ग्रो अँड स्टिग्मा कम्स आउट. इथे डिसेक्ट करता येतं. हे पहा, आता हे अशा प्रकारचे डिसेक्ट जर केलं आपण, हे पहा, हे असं डिसेक्ट करता येतं. हे पहा, हे अँड्रोशियम वेगळा करतो आपण. हे असं आणि गायनोशियम वेगळा केलेला आहे. हे पहा, दिस इज द गायनोशियम. याला काय म्हणायचं, गायनोशियम. गायनोशियम कन्सिस्ट ऑफ बेसल पोर्शन known as ovary, middle elongated portion known as style and upper stigma.
Here in the Hibiscus rosa sinensis gynoecium 5 स्टिग्मा आर देअर. आता या ठिकाणी 5 स्टिग्मा दिसतात. हे पहा, हे असे 5 स्टिग्मा आहेत, है ना. सो ऑन द बेसिस ऑफ 5 स्टिग्मा, दी कार्पेल्स, हे स्टिग्मा आता 5 स्टिग्मावरून ओळखता येतं. 5 स्टिग्मा आहेत म्हणजे याच्यामध्ये कार्पेल किती आहेत? 5 आहेत. कार्पेल्स आर द मॉडिफाईड फिमेल रिप्रोडक्टिव्ह लीव्स. कार्पेल्स टुगेदरली नोन ॲज गायनोशियम. सर्व कार्पेल मिळून हे गायनोशियम तयार केले. इथं किती कार्पेल आहेत? फिमेल रिप्रोडक्टिव्ह लीव्स किती आहेत त्याच्यावरून ओळखता येते. इथं 5 आहेत, हे म्हणजे 5 कार्पेल आहेत. नाउ वी मे टेक द ट्रान्सफर सेक्शन ऑफ दी ओव्हरी. ओव्हरीचं आपण ट्रान्सफर सेक्शन घेऊ शकतो. आपण ट्रान्सफर सेक्शन घेऊन त्याचं पूर्ण डिटेल स्ट्रक्चर आपण बघू शकतो. आता ह्याला ट्रान्सफर सेक्शन घेत असताना मात्र काळजी घ्यायचं आहे. हे असं कट करून ठेवा. गायनोशियम एक्झामिनरला दाखवण्यासाठी असं व्यवस्थित ठेवून द्यायचं. डिसेक्ट झाल्यानंतर प्रत्येक पार्ट हा ठेवून द्यायचा व्यवस्थित आणि याचं सेक्शन घ्यायचं आहे. हे असं सेक्शन घ्यायचं. इकडचं बोट हे खाली घ्यायचं म्हणजे सेक्शन घेत असताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारचे सेक्शन घेऊन या स्लाईडवरती ठेवून द्यायचं. ब्रश आहे इथं? ब्रश आहे का? आहे सर. हे असं इथं सेक्शन ठेवून द्यायचं. एकच सेक्शन बाजूला काढायचं याच्यामध्ये आणि तुम्हाला याच्यामध्ये वॉटर ड्रॉप टाकायचं. अवॉइड फ्रॉम डेसिकेशनपासून अवॉइड करता येतं. आणि याच्यावरती कव्हर स्लिप ठेवून द्यायचं. कव्हर स्लिप नाही सर मध्ये. नाही. बरं. ही जे कव्हर स्लिप आहे का तुझ्याकडं? याच्यावरती कव्हर स्लिप टाकायचं आहे. हे अशा प्रकारचं कव्हर स्लिप टाकून द्यायचं. त्याच्या अगोदर ड्रॉप टाका म्हणजे जेणेकरून डेसिकेशन होणार नाही किंवा वाळणार नाही याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीनं स्टिकअप करून द्यायचं. नाउ टू रिमूव्ह द बबल you may add the water. हे बबल रिमूव्ह करायचं झालं मध्ये बरोबर आपल्याला हे करता येतं आणि याला ही स्लाईड आपल्याला ओके. ठीक आहे.